पिचू मुलाला गाता येतं का ग? काही कल्पना नाही बा. पण मुलगा रसिक हवा. हा मुलगा डॉक्टर आहे. असू दे ग, रसिक असणं महत्वाचं. गाणं बंद. काय चाललंय आणि काय काम आहे तुझं इथं? मी कांदे पोहे करते. हो का? पण आज तुझ्या बघण्याचा कार्यक्रम नाहीये. आजही कोणी आले ना तर नजरेनं घायाळ करीन मी. हो, घायाळ हरणी. आज नुपूरला बघण्याचा कार्यक्रम आहे बरं का. उगाच पुढं पुढं करू नकोस. मी कांदे पोहे करणार. असं? हो, असंच. विजू, रव्याचा डबा घेऊन ये. रवा का? मी उपमा करणार. तू कशाला? हिनी जर कांदे पोहे केले ना तर मी उपमा केला समज. विजू, डबा आण. हो हो. विजू, अगे विजू आवर ग. काय बाईसाहेब बाईसाहेब. त्याचं काय करायचं? पोह्यात उपमा? नाही, सगळं छान होईल. त्याचं काय चांगलं होणार आहे? अगं ही आल्यापासून काय चांगलं झालंय? तुम्ही माझ्या मध्ये मध्ये येता ना म्हणून. मी तुझ्यामध्ये, तू आमच्यामध्ये आलीस. दामोदर रावांच्या आणि माझ्या. आणि मी त्यांची लग्नाची बायको आहे. आणि मी प्रेमाची. प्रेम फक्त माझ्यावरच होतं दामोदररावांचं. काय माहिती तू त्यांना पोह्यातून काय भरवलंस ते. तसंही त्यांना पोहे आवडायचेच नाही. सांगायचे ते मला, तुमच्या हातचे पोहे आवडत नाहीत त्यांना, पण माझ्या हातचे पोहे खूप आवडायचे. तसे खूप रसिक होते ते. रसदार लिंबू अगदी पिळून पिळून पोह्यांवर घालायचे आणि वरून चिरलेली कोथिंबीर. मी सुद्धा उपम्यावर कोथिंबीर चिरून पेरायची बरं, आणि ते आवडीनं खायचे. काय चाललंय तुमचं? तुमचं वय काय? तुम्ही बोलताय काय? हा, ते नुपूरच्या लग्नाचं बघा ना. तो मुलगा निघून गेला तर दुसरा शोधायला किती त्रास होईल आपल्याला. नाही नाही, सगळं छान होणार आहे. काय माहिती. हिला विश्वास आहे, पोहे अगदी छानच होणार. पोह्याबद्दल नाही म्हणत आहे ती, उपम्याबद्दल बोलते. जळले ते पोहे आणि जळला तो उपमा. तो चिवडा आणून ठेवलाय. लग्न नाही ठरलं तर चिवडा वाया जाईल. तो वापरूया आपण. आणि का भांडताय तुम्ही दोघी जणी? भांडू नका. तो मुलगा केव्हाचा बसलाय हॉलमध्ये, त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये. निघून गेला तर सरबताची तयारी केलीत का? मी नुपूर बरोबर चिवडा पाठवते आणि चहाही पाठवते. शी बाबा, आज मला कोणी पुढे जाऊच देत नाहीये. काही गरज नाहीये पुढं पुढं करायची. बस तिथं. आई साहेब, तुम्ही नेहमी नेहमी माझ्याशी असं का वागता हो? त्यांनी काय सांगितलंय आणि तुम्ही कशा वागता माझ्याशी? शैला, तू ये ना, तू बस. सगळं ठरलंच आहे का? म्हणजे हो, म्हणजे काय आता, नवरी मुलगी एकदा बाहेर आली की झालं. आता मुहूर्तच काढायचा डायरेक्ट. बस ना, बस बस बस. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव्ह कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. पुन्हा आला बघ. घे बघू.
पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.